श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीने आज पुण्यातल्या मिरवणुकांना सुरुवात होईल। सकाळी 9 वाजता फुलांच्या रथातून गणेशाची मूर्ती मंडपाकडे नेली जाईल। प्रभात आणि दरबार बँड हे या मिरवणुकीचे आकर्षण असेल। 11 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा पार पडेल। मंडळाने यावर्षी महाबलीपुरम इथल्या शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारली। आज संध्याकाळी सतीश माथुर यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन होईल। घरोघरी आज लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय। मुंबईतील गणेश गल्लीत लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे। मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या संपूर्ण मंदिराला अत्यंत सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली। दिल्लीतल्या शर्मा नावाच्या भक्ताकडून यंदा संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलं। त्यासाठी लाखो फुलं परदेशातून आणि देशभरातून मागवण्यात आली आहेत। या सजावटीमुळे गणेश चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिराला अनोखी झळाळी मिळाली आहे। गणेशोत्सवानिमित्त मायक्रो ब्लॉगिंग साइट्स ट्विटरनं खास इमोजिंग आणलेत। ज्यावेळी ट्विट करताना गणेशोत्सवासंबंधी कुठलाही हॅशटॅग वापरल्यानंतर त्याच्यासमोर आपोआप हे इमोजी दिसणार आहेत। जगभरातले कोट्यवधी नागरिक ट्विटरचा वापर करतात। ट्विटरच्या शब्दमर्यादेचा विचार करता शब्दांची जागा कमी होऊन याची काळजी देखील ट्विटरने घेतली। त्यामुळे इमोजीसाठी वेगळी स्पेस अपीअर होणार आहे। कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे। कोकणात गणेश भक्तांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती डोक्यावरून नेत गणेशोत्सवाला सुरुवात केली। शेताच्या बांधावरून ते चिंचोळ्या वाटेमधून गणराजाच्या मूर्ती सर्व कुटुंबियांनी एकत्र उचलून धरत मुख्य रस्त्यावर आणल्या। मग आपल्या गणराजाची मूर्ती आपल्या डोक्यावर घेत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भातशेतीचे बांध तुडवत गणपतीच्या मिरवणुका काढण्यात आल्या। कोकणच्या ग्रामीण भागात विशेष उत्साहाचं वातावरण दरवर्षी असतं, कारण नोकरी धंद्यानिमित्तानं मुंबईत गेलेला चाकरमानी गावातल्या घरात परततोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं स्वागत झालंय। काही ठिकाणी अशा पालखीतून गणपती आणण्यात आले, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर विराजमान होणाऱ्या गणरायाचा चक्क समुद्र प्रवास झालाय। किल्ल्यावरच्या गणेशोत्सवात फार जुनी परंपरा आहे। समुद्रातील हा गणेश आगमन सोहळ्यासाठी मालवण बंदरावर गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। नागपूरचा मानाचा असलेला विदर्भाचा राजाची मूर्ती वाजत गाजत मंडळाच्या पेंडॉलमध्ये नेण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक नागपूरच्या चितारोळी भागातून सुरू झाली। मोठ्या संख्येनं महिला डोक्यावर कळस घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। नागपूरच्या पारडी भागात या मूर्तीची स्थापना करण्यात आली। सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। चिंचपोकळीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सहकुटुंब मूर्तिकार संतोष कांबळे यांच्या गणेशमूर्ती कार्यशाळेतून लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली मूर्ती घरी विराजमान करण्यासाठी घेतली। शिल्पा शेट्टी यंदा पहिल्यांदाच शाडूच्या मातीची मूर्ती बसवतीये, त्यामुळे तिनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। धुळे शहरात गणेशोत्सवासाठी आकर्षक मखरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। कोणत्याही रेडीमेड थर्माकॉल तसंच मशीन कटिंग थर्माकॉल न वापरता हँडमेड कलाकृती हे या मखर प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे। शहरात गेल्या 15 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवण्यात येते। दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन विप्रत ग्राफिक्सतर्फे आकर्षक मखरांचं प्रदर्शन भरवण्यात येतं। मयुरासन, सूर्यप्रभावळ, राजेशाही अशा विविध प्रकार आणि आकर्षक रंगसंगतीनं सजवलेली ही मखरं ग्राहकांना आकर्षित करतात। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 3 ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली। मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। पर्यायी वाहतूक खंडाळा मार्गे वळवण्यात आली। अमृतांजन पुलाजवळ एकमेकांना धडकलेले हे 3 ट्रक हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र याला अजून काही तास लागतील असा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या देवळी सावंगी येथे बंधाऱ्यात बुडून 6 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यात एका महिलेचा आणि 5 मुलींचा समावेश आहे। हरतालिका असल्यानं या महिला गौराई पूजनास आल्या होत्या। बंधाऱ्याच्या ठिकाणी 5 ते 6 फुटाचा खड्डा असल्यानं त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। बंधारा बांधत असताना कंत्राटदाराने या ठिकाणी खड्डा तयार केला होता, मात्र काम झाल्यानंतर तो बुजवण्यात आला नाही। परिणामी ही घटना या ठिकाणी घडली। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यात दोषी असणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचं आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मुंबई फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी24 तासने दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे। जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नसल्यास
संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले। तसंच 19 फूट उंचावरून उडी टाकण्याचा जो निकष आहे त्यातील त्रुटी तपासून सुधारणा करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं। परंतु जखमी मुलांवरील औषधोपचाराचा खर्च उचलण्याबाबत मात्र त्यांनी ठोस आश्वासन दिलं नाही। जर काही चुकीचं असेल तर त्यावरती कारवाई केली जाईल, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की अग्निशमक दल ह्याच्यासाठी येणारा युवक हा जवान म्हणूनच आपण त्याला संबोधलं जातं, त्यामुळे त्याच्याकडे तेवढी फिजिकली आणि मेंटली कॅपॅसिटी असणं गरजेचंच आहे। त्यामुळे जे काही निकष असतील ते मला वाटतं त्याच्या अनुषंगानेच केलेले असतील, परंतु तुम्ही जर म्हणत असाल की ते निकषामध्ये काहीतरी त्रुटी आहेत किंवा त्याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे तर ह्याच्यावरती नक्कीच आयुक्तांसोबत एक मीटिंग घेऊन त्यावरती विचार विनिमय केला जाईल। पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। यावेळी पोलिसांच्या पत्नींनी उद्धव यांच्यापुढे आपली कैफियत मांडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नींना दिली। येत्या 7 सप्टेंबरला वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि पोलिसांच्या पत्नींची बैठक होणार आहे। विविध मागण्यांवर यावेळी चर्चा होणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरात सत्कार करण्यात आला। सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्वसामान्य माणसासाठी सुशीलकुमार आयुष्यभर झिजले अशा शब्दात पवारांनी यावेळी शिंदेंच्या कार्याचा गौरव केला। मुंबई पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस कुटुंबियांनी कॅन्डल मार्च काढला। मेणबत्त्या पेटवत अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यात आला। सरकारनं आता तरी जागा होऊन पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी तोंडाला काळ्या फिती लावून पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ जिल्ह्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी गृह खात्यावर तोंडसुख घेतले। निघत असलेल्या मोर्चांना गांभीर्यानं घ्यायला हवं असं अजित पवार म्हणाले। तर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त खडसेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपला टोलाही मारलाय। काही लाखांचे ज्यावेळेस मोर्चे होतात त्यावेळेस सरकारचं काम आहे की बाबा ते घोषणा देत नाही, ते कुठली झेंडे लावत नाही, ते त्या ठिकाणी अत्याचार अन्याय झालेल्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात। काही बाबतीमध्ये त्यांना जे वाटतं ते निवेदनाच्या द्वारे ते तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। आमचं त्याच्याबद्दल एवढंच मत आहे की सरकारने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये। राज्य सरकारच्या कामावर टीका करण्याची संधी विरोधी पक्ष सोडत नाहीयेत। संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानाअंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याचं नाव आनंद मेळा असला तरी व्यासपीठावरून मात्र टीकेची तोफ डागली जाते। काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना सरकारकडे विकासाचं कोणतंही नियोजन नाही, पैसे मिळवायचे म्हणून कुठेही बंधारे आणि खड्डे खोदण्याचा धंदा सरकारमधले काही मंत्री करतायत अशी टीका माणिकराव ठाकरेंनी यावेळी केली। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या राज ठाकरे यांच्या मागणीनंतर दलित संघटना आक्रमक होताना दिसत आहेत। काल नांदेडमध्ये दलित संघटनांच्या वतीनं राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला। पुतळा जाळणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। अॅट्रॉसिटी कायद्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये विविध दलित संघटनांची निदर्शनं सुरू होती। शहरातील महात्मा फुले चौकात हे आंदोलन सुरू होतं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आणि पोलिसांनी अचानकपणे लाठीमार सुरू केला, त्यामुळे या परिसरात धावपळ उडाली। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले। कोपर्डी बलात्कार प्रकरणी निषेध करण्यासाठी 52 मराठा समाज संघटनांच्या 25 सप्टेंबरला पुण्यात सकाळी 10 वाजता मोर्चा निघणार आहे। त्यानिमित्त काल पुण्यातील महालक्ष्मी लॉन्समध्ये बैठक पार पडली। पुण्याबरोबरच राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत। यामध्ये 19 सप्टेंबरला जालना, लातूर, अकोला, तर 21 तारखेला सोलापूर, 23 तारखेला अहमदनगर, 24 तारखेला नाशिक, 25 तारखेला पुणे आणि 29 तारखेला बारामतीला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। हा मोर्चा फक्त कोपर्डी बलात्कार निषेध करण्यासाठीच आहे, तेव्हा यातून कुठलाही गैरअर्थ काढू नये, यात सर्व राजकीय पक्षांकडून आम्हाला मदत मिळत असल्याचीही संयोजकांनी माहिती दिली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लढा देऊन आणलेला लोकपाल कायद्याची देशात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अहमदनगरमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं।
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीनं लोकपाल राष्ट्रगृह आंदोलन करत नगर शहरातून हुतात्मा स्मारक इथून निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीत लोकपाल कायद्याचा प्रतिकात्मक पुतळ्याला सलाईन देत स्ट्रेचरवर नेऊन ही रॅली काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर लोकपाल कायद्याची केंद्रात अंमलबजावणी केली नाही तर काँग्रेस सरकारप्रमाणे मोदी सरकारला देखील जनता घरी बसवेल असा इशारा यावेळी देण्यात आला। धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत गोंधळ ठरलेलाच असतो। सत्ताधारी चंद्रकांत देसले हे नेहमीप्रमाणे चर्चा न घडवता सभा गोंधळण्याचा प्रयत्न करतात आणि राजेंद्र शिंत्रे समर्थक देसलेंच्या या मनमानी कारभाराचा विरोध करतात। कालच्या सभेत हेच चित्र दिसलं। अत्यल्प काळात देसले यांनी ही सभा गोंधळण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न शिंत्रे यांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र चलाखी करत राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं आणि सभा सर्वानुमते संपल्याचं घोषित करण्यात आलं। देसले हे मनमानी कारभार करत असून बँकेत गैरकारभारांनी कळस गाठल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला। 2 दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर कारवर दरोडा टाकून 5,97,500 रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या 8 आरोपींच्या मुसक्या आवरणात पोलिसांना यश आले। 31 ऑगस्टच्या मध्यरात्री गाड्यांचे सुटे भाग विकणारा व्यापारी आपल्या व्यवसायाचे पैसे घेऊन मुंबईकडे निघाला असता एका दुचाकीवरून आलेल्या दुकलीनं त्यांची कार अडवून चालकाला बाहेर काढलं आणि मारहाण करायला सुरुवात केली। व्यापारी त्याला वाचवलाच गेला असता दुसऱ्याने त्यांची कार दूरवर नेऊन कारमधील रोकड पळवून नेली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी या प्रकरणी 8 आरोपींना अटक केली असून त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आजोबांसोबत शेतामधील वानर हाकलण्यासाठी गेलेल्या नातवावर अस्वलानं हल्ला केला। यावेळी नातवाला वाचवणाऱ्या आजोबांचाच अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। बुलडाणा जिल्ह्यातील कोटखेड शिवारात ही दुर्घटना घडली। मोहम्मद शहा बिन शहा असं मृत व्यक्तीचं नाव असून अमीन शहा हा चिमुकला अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी औरंगाबादला नेण्यात आलंय। व्यावसायिक वादातून चुलत भावानंच भावाची गळा दाबून हत्या केली। वसईत ही धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी महेंद्र श्रीहरी शंकर पांडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे हत्येनंतर महेंद्रनं भावाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून आत्महत्येचा बनाव रचला, मात्र त्याचा हा बनाव उघड झाला। राज्यातील 400 धरणांच्या सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेला अहवाल सरकारनं गांभीर्यानं घ्यावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते असं सूचक विधान सिंचन विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी केलंय। टेमघर वगळता सर्व धरणं सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। यावर पांढरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात म्हसवाद इस्लामपूर रस्त्यावरील रिद्धी-सिद्धी गणेश मंदिराजवळ 2.5 ते 3 महिने वयाचा बिबट्याचा छावा जखमी अवस्थेत आढळला। त्याची माता रात्रीतून येण्याची शक्यता असल्यानं ट्रॅक कॅमेरा लावण्यात आला होता, मात्र मादी बिबट्या त्या ठिकाणी न आल्यानं वनविभागानं बिबट्याच्या बछड्याला सुरक्षिततेच्या कारणास्तव शहादा इथल्या वनविभागीय कार्यालयाच्या आवारात हलवल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे। खारघरच्या सेक्टर 20 मध्ये गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। सतीश हावरे दिव्यांग सेंटरमधल्या एका शिक्षकानं अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली। 29 ऑगस्टला ही घटना घडली होती। मुलगा घरी रडत आल्यानंतर पालकांनी त्याच्याकडे विचारणा केली। त्यानंतर या मुलानं सारा प्रकार चित्राच्या माध्यमातून सांगितला। पालकांनी या विरोधात पोलिसात तक्रार केली। तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अक्षय पाटीलला अटक केली। आता देशविदेशातल्या बातम्या पाहूयात। चीनच्या हांगझाऊमध्ये G20 परिषदेला सुरुवात होणार आहे। या परिषदेआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली। या दोन्ही नेत्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये बनणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरबाबत चर्चा झाली। तसेच आण्विक पुरवठादार गट अर्थात NSG मध्ये भारताचं सदस्यत्व आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली। चीनच्या विरोधामुळे भारताला NSG मध्ये सदस्यत्व मिळालं नाही, या मुद्द्यावर नव्यानं चर्चा झाली। मोदी आणि जिनपिंग यांची गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी भेट आहे। जून महिन्यातही ताश्कंद इथल्या एका संमेलनात त्यांची भेट झाली होती। पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ती नन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं। व्हॅटिकन सिटीत झालेल्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही उपाधी बहाल केली। या सोहळ्याला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित होते। मदर तेरेसा यांच्या 19व्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी त्यांना हे संतपद बहाल करण्यात आलं। या सोहळ्याला 1 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित होते। मदर तेरेसा यांना त्यांच्या जीवनात मिळालेल्या लोकप्रियतेमुळे संतपद बहाल करण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता। पूर्वीचे पोप जॉन पॉल दुसरे यांनी तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला होता।
जम्मू काश्मीरमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर 28 नेत्यांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये गेलं. बुरहान वाणी या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरलाय. गेल्या 58 दिवसांपासून या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं पुढाकार घेत सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे शिष्टमंडळ इथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहे. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काहीतरी समाधानकारक हाती लागेल असा विश्वास काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला. तर दुर्दैवाने या गोष्टीसाठी बराच उशीर झाला असून 2 महिने आधीच हे व्हायला हवं होतं असं सीताराम येचुरी यांनी म्हटलंय. दरम्यान काश्मीर खोऱ्यात पॅलेट गन्स वापरण्यात येणार नसल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्याऐवजी पावा शेल्स वापरण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तुर्कीने सिरियाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केलेत. आयसिस विरोधात कारवाई करण्यासाठी तुर्कीने हे पाऊल उचलले. सिरियाई बंडखोरांसह तुर्कीनं किलीस प्रोव्हिन्समध्ये आयसिसला मोठा धक्का दिलाय. जर्मनीच्या कोलंजमध्ये तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी उत्तर सिरियात तुर्कीकडून होणाऱ्या हल्ल्यांचा यावेळी निषेध केला. या आंदोलनात तब्बल 25,000 नागरिक सहभागी झाले होते. आफ्रिकी देश गॅबनॉनच्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष अली बोंगो यांच्या विजयानंतर पुन्हा हिंसक वातावरण तयार झाले. यावेळी अली बोंगो यांच्या विरोधात पॅरिसमध्येही निदर्शनं करण्यात आली. अली बोंगो यांची 2009 मध्ये वडिलांच्या निधनानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली होती. उझबेकिस्तानचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष इस्लाम कामिकोव यांना शासकीय इतमामात सुपूर्द खाक करण्यात आला. 78 वर्षीय इस्लाम यांना हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. देशाचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. चिलीची राजधानी सॅन्टियागोत शेकडो नागरिकांनी रोडियोसच्या विरोधात निदर्शनं केली. रोडियोस चिलीचा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र या खेळात जनावरांच्या प्रति हिंसा होत असल्यानं हा खेळ बंद करण्याची मागणी होती. चीनमध्ये जगातील सर्वात मोठा ग्लास ब्रिज 2 आठवड्यातच बंद करण्यात आलाय. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे हा ब्रिज बंद करण्यात आल्याचं बोललं जाते. ग्लास ब्रिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसाला 10,000हून अधिक होती. आता हा आकडा 8,000 करण्याचा विचार केला जातोय. पाकिस्तानचे माजी सेनाप्रमुख जनरल अशफाक परवेज कयानी यांचा अपहरण केलेल्या मुलाला सोडण्यात आलं. यासाठी सरकारनं अल कायदा प्रमुख अल जवाहिरी यांच्या 2 मुली आणि आणखी एका महिलेची सुटका केली आहे. दरम्यान अधिकृतरित्या याला दुजोरा देण्यात आलेला नाही. इटलीच्या फायर फायटर्सने एका आठवड्यापासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गोल्डन रिट्रीव्ह ब्रीड कुत्र्याला वाचवलंय. गेल्या आठवड्यात आलेल्या भूकंपादरम्यान गोल्डन रिट्रीव्ह अडकला होता. फायर फायटर्सना ढिगारा हटवताना कुत्र्याचा आवाज आला आणि त्यांनी या कुत्र्याची सुटका केली. अमेरिकेत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरही पाणी साचले. पाण्याला रोखण्यासाठी नागरिक रेतीच्या गोण्यांचा वापर करतायत. नागरिकांना समुद्रापासून लांब राहण्याचा इशाराही देण्यात आलाय. अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र ओक्लाहोमपासून 10 किलोमीटर लांब उत्तर पश्चिम इथे होतं. भूकंपामुळे काही इमारतींना भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.